नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। बदलापुर यौन शोषण मामले में आरोपी अक्षय शिंदे की पुलिस एनकाउंटर में मौत के बाद बॉडी को पोस्टमार्टम के लिए जेजे अस्पताल भेजा गया है। बदलापुर यौन शोषण मामले में आरोपी की मौत के बाद सियासत गर्मा गई। विपक्ष की पार्टियां मौत को लेकर पुलिस और सरकार को कटघरे में खड़ा कर रही हैं। सरकार ने जांच के आदेश दे दिए, वहीं मौत के बाद मृतक की बॉडी को पोस्टमार्टम के लिए जेजे अस्पताल भेज दिया गया है। पोस्टमार्टम के बाद बॉडी को परिवार को सौंप दिया जाएगा। आरोपी अक्षय शिंदे की मौत को लेकर विपक्ष के आरोपों पर विधान परिषद की उप सभापति नीलम गोरे ने आरोपों को बेबुनियाद बताया। ज्याला हातापायी होऊन काही त्याच्या तो जिवंत आहे की नाही याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही स्पष्ट केलेलं आहे की याची चौकशी केली जाईल। जोपर्यंत अक्षय शिंदे याचा मृत्यू जो आहे तो झालाय असं डिक्लेअर अजून झाले की नाही मला कल्पना नाही आहे, कारण मी मुंबईच्या बाहेर आहे, दिल्लीमध्ये। परंतु त्याबद्दलची अधिकृत माहिती समोर आल्याच्या अगोदरच संपूर्णपणे त्याचं राजकारण करणं योग्य नाही आहे। एक दुसरं, या कुटुंबातल्या मुलींना नुकतंच मी भेटले होते आणि चार्जशीट दाखल होतंय याची माहिती त्यांना दिलेली होती। महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्यावर महाराष्ट्र सरकारचा साधारणपणे आपण कार्यपद्धती पाहिली तर 6 महिने ते वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये अशा काळामध्ये घटनांचा निपटारा होण्यासाठी खूप सरकार प्रयत्न करते। इतकंच नव्हे तर पॉक्सोच्या आणि कायद्यांमध्ये 376 मध्ये केंद्र सरकारने पण बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत। दिशा कायदा जो आहे तो लागू करावा म्हणून मी अनेकांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे थोडक्यात सरकारचा प्रयत्न कायदेशीर मार्गानेच केसचा निकाल लावायचा असतो, म्हणूनच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली होती। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।